अमृता, अमृता, माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागतंय. म्हणजे? अगं, मीच तुला आणि अक्षयला माझ्या लग्नाच्या प्रॉब्लेम मध्ये अडकवलं आणि आता बघ ना केवढं मोठं रामायण होऊन बसलंय. ठीक आहे ग शर्मिष्ठा, तसंही हे सगळं होणार हे गृहीत धरूनच आपण पाऊल टाकलेलं ना. अमृता, अगं पण आता ही कधी न संपणारी गोष्ट होऊन बसलीये. माईंनी तुला परत एकदा शिक्षा केली ना. वहिनीने सांगितलं मला, आणि आता काकू सुद्धा तुझ्याशी बोलत नाहीये. अमृता, आय एम सो सॉरी. हे सगळं ना माझ्यामुळे झालंय. मला खरंच कळत नाहीये काय करू मी आता. अमृता, मी माईंशी बोलू का? मी सांगते ना त्यांना, हे सगळं माझ्यामुळे झालंय. तुम्ही अमृताला शिक्षा देऊ नका. प्लीज शर्मिष्ठा, तू असं काही सांगू नकोस. अगं पण नाही, माझा मूड खूप वाईट आहे. मला जरा वेळ एकटीला राहायचंय. तू जा ना इथून प्लीज. नाही, मी थांबते इथे तुझ्या सोबत. अगं नाही, तू जा इकडून. आणि तू सॉरी म्हणालीस ना, हेच खूप आहे. तुला निदान जाण तरी आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांनी माझाच सल्ला घेतला आणि नंतर मलाच विसरलेत. तू कोणाबद्दल बोलतेस अमृता? नाही, कोणी नाही. तू जा इकडून प्लीज, मला एकटीला राहू दे. तिने ऐकलं नाही ना माझं आणि कियाराचं बोलणं? ऐकलं तर ऐकलं. आता मला कशाचीच पर्वा नाहीये. खूप सहन केलं. अति झालं आता माझ्या डोक्यावरचं ओझं. नाही मी ऐकून घेणार आता. अक्षय, कियारा, काका एकेकाला बघून घेईन मी आता. अण्णा, ते जहागीरदारांसाठी तुम्ही खडे आणले होते ना, ओळ, नीलम आणि माणिक. तर आता ते आपल्याला घेऊन जावे लागतील, कारण जहागीरदार येणार आहेत पेढीवर. म्हणजे तुम्ही आठवण करायला सांगितली होती म्हणून. हो, जरा अमृताला पटकून दे. हा, बर. भक्तपंथेची जावी. आता ते खडे काढण्यासाठी तिजोरी उघडली जाईल आणि त्यात दागिने नाही ते कळल्यावर सगळ्यांची झडती घेतली जाईल. घ्या घ्या, माझी पण घ्या. मला काहीही फरक पडत नाही. मी तर सगळा ऐवज कुंडीत ठेवलाय रात्रीत. तशी कुंडी शोधणं जरा अवघड झालंय, पण ते बघून घेईन. पण आत्ता ही तिजोरी उघडली जाऊन तो राडा होणं गरजेचं आहे. तो ऐवज मी लांबवलेला नाही हे त्यामुळे सिद्ध होणार आहे. शिवाय एकूण प्रकाराचा माई अण्णांना जो धक्का बसेल ना, तो त्यांना आधार द्यायला माझ्यासारख्या जबाबदार व्याह्यांनी थांबायलाच हवं. अण्णा, बोलावलं ना तुम्ही? हो, काल खडे व्यवस्थित तिजोरीत ठेवलेत ना तुम्ही? हो, मी आत ठेवले खडे आणि किल्ल्यांचा जोडगा लगेचच. किल्ल्यांचा जोडगा आहे आमच्याकडे.
हा, अरे देवदत्त, आपण पेढीवर निघू ना. निघताना आपण तिजोरी उघडून घेऊन जाऊया ते. बर. काका ही तुमची छत्री. हो हो. हा? अगं, छत्री इथे कशाला? अहो काका, मी तुमची बॅग पॅकच करून आणलीये. काय तुम्हाला निघायचंय ना, मग मी म्हणलं एवढी कामं असतात तुम्हाला, एक काम मी करावं. पाहिलं मनोहर पंत, आमच्या सुनबाई किती हुशार आहेत. न सांगता सगळी कामं वेळच्या वेळी करतात. हो. पुतणी कोणाची आहे? अगं अमृता, इतकी घाई काय आहे? हे बघ काय आहे, मला एका पत्रिकेबद्दल अण्णांशी चर्चा करायची होती. काका बोला, पण ऍक्च्युली घरून आईचा फोन आलेला. हा? तुमची पॉलिसी मॅच्युअर झालीये म्हणत होती, त्यामुळे सही तरी करायला जावंच लागणार तुम्हाला. त्यानं जायचं नसेल तर राहू दे, संध्याकाळी जातील ते. हो तेच ना. अण्णा, पण पॉलिसी मॅटर आहे ना, त्यामुळे सही करायला तर जावंच लागेल. अरे हो, मग बरोबर आहे. निघालात? हो, अमृतानं तर बॅग सुद्धा आणली आहे भरून त्यांची. आणि त्यांना सुद्धा घाई आहे निघायची. नाश्ता तयार आहे. नाश्ता केल्याशिवाय मात्र जायचं नाही. हा हो. काका, ऍक्च्युली आईला माहितीये ना तुम्ही येणार आहात घरी, त्यामुळे तिने मस्त बेत केलाय आणि वाट बघते ती तुमची. बाबा, एक रिक्वेस्ट होती. हा, बोल ना. तुम्ही गाडी काढाल तर काकांना पण सोडाल का घरी? म्हणजे पुन्हा तान्हा त्यांना त्रास होईल, वय झालंय ना त्यांचं. हो हो, नक्की. चला जाई बुवा. असं म्हणता? बर. अण्णा, हो. ते खडे घेत आहे ना जहागीरदारांचे? अरे हो हो. उघडा उघडा उघडा, आत्ताच तिजोरी उघडा. नाही बघा, मी नेमकं तेच विसरले. मी तुम्हाला तेच सांगायला आले होते. जहागीरदारांकडून फोन आला होता. त्यांच्या बायकोला बरं नाही म्हणून त्या आज येणार नाहीत पेढीवर खडे न्यायला. चला, म्हणजे तिजोरी उघडायची आता गरज नाहीये. हो, हो. निघूया आपण. सावकाश. चल हो. देवदत्त, हो. चला मनोहर पंत. हो चला. निघूया. हो. काका, हा. तुमची बॅग. हो हो, असू दे असू दे. आयुष्यमान भव. बरं आहे, निघतो. काय चाललंय सगळं? जो तो येतो आणि मला गृहीत धरतो. सगळ्या अपेक्षा माझ्याकडून असतात. सगळ्यांना कोंडीतून बाहेर कसं पडायचं मला खरंच कळत नाहीये. मला ना कुणाला तरी धोपटून काढावं असं वाटतंय. याला अक्षयलाच, कारण सगळं त्याच्यामुळे.
रत्नांची आणि हिऱ्यांची पारख. अण्णांनी दिलेलं पुस्तक. माई, आई, मग काय म्हणते आपली अमू? तिच्या घरच्यांनी आणि जावई बापूंनी सरबराई केली असेल ना तुमची? आणि अण्णासाहेब काय म्हणताय? आता हे पोहे खाऊ का तुझे प्रश्न खाऊ? हे, एवढं डोकं फिरलंय माझं. तर अमृताने मला तिकडे नाश्ता सुद्धा करू दिला नाही. तसंच आलोय तळतळत. वर तुझे 1000 प्रश्न. तू गप्प बस बघू, मला शांतपणे खाऊ दे. अहो पण भाऊजी, इतकं कशाने डोकं फिरलंय तुमचं? फिरणार नाही तर काय? आपली अमृता आहे ना, तिकडे जाऊन चांगली बनेल झाले. बनेल काय म्हणताय भाऊजी? अमृता आणि बनेल? असा कसा लगेच स्वभाव बदलेल तिचा? आपली अमृता अगदी साधी आणि स्पष्ट वक्तीये. लबाडपणा नाहीच आहे तिच्या अंगात. काय सांगू नकोस. मी तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊन आलोय. बघ, तिकडे सुद्धा मनमानी चालूच आहे तिची. नसते उद्योग करून ठेवलेत. अहो, काय बोलताय तुम्ही हे? मला जरा नीट सांगता का? कसले उद्योग केलेत तिने? आपल्या नंदेचं लग्न मोडलं. काय सांगताय काय? हे सगळं बिंग मी तिथे असतानाच फुटलं. हा हा, पण अण्णासाहेबांनी काहीतरी अमृताला पाठीशी घातलंय म्हणतात. हो का? नशीब ग बाई. पण मी म्हणतोय नसते उद्योग करायचं कशाला? नाही, बरोबर आहे भाऊजी तुमचं. चुकलंच अमृताचं. तिच्याशी बोलायलाच हवं. इथल्यासारखं नाहीये हो तिथे. तिथे कुठलीही गोष्ट करताना किमान 4 वेळा तरी विचार करायला हवा तिने. नाही, मी बोलतेच तिच्याशी. भाऊजी सावकाश. मी पाणी घेऊन आले. हा, नाही नाही, फारच वाईट वागलीस तू अमृता माझ्याशी. घरातून हाकललंच जवळजवळ मला. अरे पण माझा ऐवज राहिला ना तिकडेच. इतकी मेहनत घेतली पण काहीही उपयोग झाला नाही. मुळात तुझं लग्न ज्या हेतूने घाडग्यांची जुळवलं तो हेतू नाही अजून साध्य झालेला. हात हलवत परत यावं लागलं मला केवळ तुझ्यामुळे. पण लक्षात ठेव, आता तोंडापर्यंत आलेला घास मी असा जाऊ नाही देणार. बघस तू आता मी काय करतो. तू अक्षय आणि त्या पोरीची, त्या कियाराची कहाणी सांगितली ना सगळ्यांना, तर फेस येईल तुमच्या तोंडाला. पाणी आणतेच ना ग मधुरा? आण लवकर. अमृता. अमृता,
अहो अमृता सॉरी यार. हाय अमृता. हाय हाय. अमृता यार सॉरी. मुद्दामून नाही केलं ना मी, तुला माहिती आहे ना. ऑफिसच्या कामामुळे जावं लागलं. एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज माफ कर ना यार. चिडू नकोस ना. तुझ्यामुळे मी आणि किंवा हॅपी आहोत ग. हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय अमृता तुझ्यामुळे. क्रेडिट गोज टू यू. कम ऑन. हे जाऊ दे ना, याचा काय कॉन्सन्ट्रेट करते. हॅपीनेस कडे बघ ना तू. यार मी हॅपीनेस शेअर करायला आलो होतो तुझ्या बरोबर आणि तू चिडून बसलीस तर माझा मूडच गेला यार. बघ जमलं तर माफ कर मला. मुद्दामून नाही वागलोय मी, लक्षात असू दे. एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज. सॉरी यार. हॅपीनेस शेअर करत होता ना. आणि तू हाय करून 10 मिनिटं झाली अक्षय. काय करत होता तितका वेळ? एकदा तुला माझी आठवण नाही ना आली? हा? आणि इतक्या वेळा कॉल केले मी तुला. पण तू माझा फोन पण उचलला नाही अक्षय. सॉरी सॉरी कामात होतो. सॉरी. ओ काही नकोय मला तुझं क्रेडिट. सारखं आपलं क्यू 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 क्यूचेच प्रॉब्लेम्स दिसतात ना अक्षय तुला. माझे प्रॉब्लेम्स. शर्मिष्ठाचं सगळं प्रकरण माझ्यावर आलंय. सॉरी. पण तूच मला मेसेज करून कळवलंस ना की तुझ्यापासून हे अण्णा आहेत. मग तुला टेन्शन घ्यायची गरज काय. बस शांतपणे बस आणि मला सांग बरं काय 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 झालं सांग. हा सांग काय झालं. अण्णा माझ्या बाजूने आहेत पण माई माझ्याशी बोलतच नाहीयेत. हे मायला कसं कळलं पण सगळं सांग ना आधीपासून. त्यांनी घाडग्यांच्या मुलीला नकार देऊन एका प्रकारे आपल्या मुलीचा अपमानच केलाय ना. माझ्या मनाला या गोष्टीची हुरहुर लागली आणि म्हणूनच मला असं वाटतं एकदा समोरासमोर बसून काय ती शहानिशा व्हायलाच हवी. मागचा पुढचा कुठलाही विचार न करता हे लग्न तू करू नकोस असा सल्ला तूच दिलास ना शर्मिष्ठाला. या सगळ्यामुळे घाडग्यांची प्रतिष्ठा अब्रू आपण वेशीवर टांगतोय हे नाही समजलं तुझ्या तीक्ष्ण बुद्धीला. घरच्यांना सांगून काहीही उपयोग होणार नाही. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करायला आले की तुम्ही नकार द्या शर्मिष्ठाला. असंच सांगितलंस ना त्यांना तू. माई मी आणि अक्षय. अक्षयचं तर नावही घेऊ नकोस. घरांकडे तू एकटीच गेली होतीस. घाडग्यांची अब्रू घालवण्यापलीकडे काय केलेस तू दुसरं आतापर्यंत. मी तुला माझी मुलगीच मानलं होतं पण तू मला तुझी आई नाही मानलंस. आई आणि माई नाही सारा असा असा निवळेल. जरा शांत राहतो आणि मी आलोय ना आता. टेन्शन घेऊ नकोस. हा सब ठीक हो जाए. टेन्शन नको घेऊस.
तू आणि कियाराच माझ्यासाठी टेन्शन आहात, कळलं? जोपर्यंत तुमच्या दोघांचं लग्न होत नाही ना अक्षय, तोपर्यंत माझ्या लाईफ मधले प्रॉब्लेम संपणारच नाहीयेत आणि मला दी एंड करायचा या सगळ्यांचा. जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही ना, तोपर्यंत माझ्या आयुष्यात रोज नवीन एक प्रॉब्लेम येणार. आणि जर कुठला प्रॉब्लेम आला तर तुम्ही येऊन माझाच गळा पकडणार, अमृता अमृता प्लीज सॉल्व दिस म्हणून, हो ना? नाही नाही, हे खूप होत चाललंय आता, मला बास झालंय सगळं. अरे डोंट वरी यार, सगळं सॉल्व्ह होतंय ते बघ ना अमृता. अरे क्यू सेफ झाली, तो अर्जुन निघून गेला, काका निघून गेले, शर्मिष्ठाचं प्रकरण शेकलं ना माझ्यावर. एवढंच झालं ना, ऑलमोस्ट निवडलं तर सगळं. फिलहाल तू रूम ठीक कर, म्हणजे मी आवरून येतो तोपर्यंत बसता येईल ना आपल्याला. आलोच. तुला कसं ठीक करायचंय पण मला कळलंय. तू चिडलेली असलीस ना की तर तुला एक मिठी मारायची, राग गायब होतो तुझा. चिडलीस अजून सुद्धा, मारू मिठी, मिठी मारू मारू. चल जातो जातो, बाय. आलोच, रूम आवरून ठेव.